नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भाताची रेसिपी आपण बघूया. तर चला लगेचच बघूया आपण त्याचं साहित्य. तांदूळ धुवून थोडेसे कोरडे करून घेतलेत. नंतर गूळ एक वाटी ओलं खोबरं, काजू, बेदाणा, जायफळाची पूड आणि साजूक तूप. वळूया पुढच्या कृतीकडे. आणि याच्यामध्ये साजूक तूप घालूया 1 ते 1.5 टीस्पून. कमी पुरतं, तसं फार काही घालावं लागत नाही. त्याच्यानंतर 1-2-3 लवंगा स्वादासाठी. आणि जरासं तूप पातळ झालं की आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे. तांदूळ जरासे परतवायचे आणि तांदूळाच्या 2.5 पट पाणी आपण गरम करून घ्यायचं आणि मग ते तांदूळामध्ये घालून त्याचा 3 शिट्ट्या करून भात करून घ्यायचा. तांदूळ परतवून झाले आणि आपण त्याच्यात 2.5 पट जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते घातलंय. 1 पिंच मिठाचा घातलाय आणि आपण आता झाकण लावूया आणि 2 शिट्ट्या घेऊया. आणि आपण इथे गूळ घातलाय दुसऱ्या कढईमध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं आणि गूळ पातळ करून घ्यायचा. असा गूळ पातळ करून मग त्याच्यात खोबरं घातलं की ते चांगलं पटकन मिसळून येतं. आपण आता हा गूळ पातळ करूया. हा बघा, गूळ चांगला पातळ झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये खोबरं घालूया. खोबरं घालून आपण आता हे 2 मिनिटं वगैरे शिजवून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये शिजलेला भात आपण घालणार आहोत. आपलं हे गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण छान शिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो शिजलेला भात आहे तो आपण घालूया. आपण हा भात याच्यामध्ये घातलाय. काजू मी भात शिजतानाच घातले, कारण काजू शिजायला तसा वेळ लागतो म्हणून. आणि हा भात छान आता ह्याच्यामध्ये मिसळून येईल. त्याच्यानंतर ह्याच्यात घालूया बेदाणा आणि जायफळाची पूड. जेव्हा गूळ खोबऱ्याचं असतं पदार्थ, गूळ खोबरं घालून केलेला असतो, तेव्हा त्याला जायफळ चांगलं लागतं. आणि आता शेवट सोडूया आपण त्याच्यावर थोडंसं साजूक तूप आणि मग थोडंसं झाकण ठेवून 5 मिनिटं त्याला छान वाफ काढूया. अशा प्रकारे हा आपला नारळी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे. मस्तपैकी काजू, बेदाणे आणि साजूक तुपामधला. अशा प्रकारे आपला हा नारळी भात तयार आहे खाण्यासाठी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नीनाज कुकिंग कनेक्शन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपण परत परत भेटत राहूया. धन्यवाद.